एका जंगलात एक सुगर नावाचा बैल राहत होता आणि मिनू नावाची गाय होती. त्यांच्याबरोबर एक दोन म्हैस आणि इतर गायी असे सगळे आणखी छोटे छोटे बैल असे सगळे कळपाने राहत होते. जंगलात एक मोठी गुहा होती आणि सगळेजण त्या गुहेत राहत होते. तर ते कळपाने चारा खायला जंगलात जायचे. एकटे दुकटे कोण कधीही जायचं नाही, कारण त्या जंगलात एक भयंकर सिंह होता. तो सिंह काय करायचा, अतिशय दुष्ट होता. तो प्राणी एकटा दुकटा दिसला की पटकन त्याची शिकार करून खाऊन टाकायचा. मग हे बैल सुगर, त्याची गाय मिनू, नंतर इतर गायी म्हैस, इतर लहान लहान बैल हे सगळे कळपाने जायचे. दिवसभर जंगलात चरायचे आणि संध्याकाळी कळपाने घरला यायचे, गुहेत यायचे. तर एकदा काय होतं, सुगर बैलाची बायको मीना गाय हिला बाळ होणार असतं. ती गर्भवती असते. म्हणताना सुगर काय म्हणतो, मीना तू आता आमच्याबरोबर जंगलात येऊ नको. मग मीना काय म्हणते, अहो असं काय करता, मी येणार जंगलात. मला पण जंगलातला चारा खायला आवडतो, सगळ्यांच्या बरोबर फिरायला आवडतं. जंगलात सुंदर हवा आहे, निसर्ग आहे. मग सुगर म्हणतो, अगं मीना तू बरोबर बोलते, सगळं ठीक आहे, पण तुला आता गर्भवती आहेस, तुला बाळ होणार आहे आणि सिंह किंवा एखादा पशु आला आणि आपल्यावर हल्ला केला तर तुला पळता येणार नाही. त्यामुळे तू घरात म्हणजे आपल्या या गुहेत थांब. मग मीना बर म्हणते, सुगरचं ऐकते. मग मीना गुहेतच थांबते. मग सुगर कळपानं जायचा, सगळी गाई म्हैशी सगळी बरोबर जायची. चरून झालं की सुगर मग मीनासाठी चारा घेऊन यायचा. मग मीना त्या गुहेत एकटीच बसायची दिवसभर, सुगरची वाट बघत. मग सुगर आला की चारा द्यायचा. मग मीना खुश व्हायची. चारा खाऊन दोघे निवांत झोपायचे. असं बरेच दिवस चाललं. मग एकदा काय होतं, मीनाला बाळ होतं. सुंदर सुंदर देखणं, पांढरं शुभ्र चॉकलेटी ठिपका असलेलं बाळ होतं. त्याचं नाव ही दोघं जण काय ठेवतात, सोनू. बैल होतो मीनाला. मग दोघांना खूप आनंद होतो, सुगरला आणि मीनाला. दोघेही त्याचं खूप कोड कौतुक करतात. त्याला मऊ मऊ गवत खायला घालतात. मग त्यावेळेला पण सुगर काय म्हणतो, मीना आता बाळ लहान आहे, आता पण तू जंगलात यायचं नाही, मी तुझ्यासाठी बाळासाठी मऊ मऊ चारा घेऊन येईन. मीना म्हणती, अहो तसं करू नका, मी येणार जंगलात, बाळ आपलं पळेल. मग सुगर म्हणतो, अगं नाही तसं नाही ग, सिंहानं जर हल्ला केला किंवा इतर पशूनं हल्ला केला तर सोनूला आपल्या पळता येणार नाही. म्हणून तू सोनू मोठा होसपर्यंत तू घरात थांब, परत तू सोनू दोघेही या माझ्याबरोबर. मग मीनाला हा सल्ला पटला. मीना सोनूला घेऊन घरात थांबली. सुगर इतर गाई म्हैशी बैल यांच्याबरोबर कळपानं जंगलात चराय गेला. असं बरेच दिवस चाललं होतं. सोनू हळूहळू मोठा होत चालला होता. मग सोनूला सगळं कळायला लागलं. मग सोनू आपल्या आईला, मीना आईला काय म्हणाला, आई बाबा जातात रोज चारा खायला, आपल्याला का ग ते नेत नाही, आपण जाऊया का. म्हणताना मीना गाय काय म्हणते सोनूला, अरे सोनू बाळा, बाबा चारा खायला जात्या, ते कळपाने जात्या इतर गाई म्हैशींच्या बरोबर. त्यामुळे सिंहाची किंवा इतर पशूची त्यांना भीती नाही. आणि तू लहान आहेस, तुला जर मी घेऊन गेलो जंगलात तर तुला पळता येणार नाही, इतर पशु तुला खाऊन टाकतील. त्यामुळे बाबा तुला आणि मला घरात बसायला सांगतात. मग सोनू बर म्हणतो. मग मीना गाईचं काय होतं, सोनीशी खेळण्यात, त्याला खायला घालण्यात दिवस जातो. असं बरेच दिवस चाललेलं असतं. मीना मग सोनूत रमते. मग थोड्या दिवसानं काय होतं, सोनू काय म्हणतो, आई आपण आज जंगलात जाऊया, मला जंगल बघायचं आहे.
मग मीना गाय किती समजूत घालते तरी सोनू ऐकत नाही. बरं ठीक आहे म्हणते, जाऊया. मीना गाय म्हणते जाऊया आपण सोनू जंगलात, पण तुझे बाबा यायच्यात घरात येऊया. मग सोनू बर म्हणतो. मग मीना गाय आणि सोनू जंगलात जात्यात. बरंच अंतर चालून गेल्यावर हिरवगार निसर्ग, मऊ मऊ गवत बघून सोनूला खूप आनंद होतो. तो गवतात उड्या मारतो, गवत खातो, जवळच्या सरोवरातलं पाणी पितो. त्याला खूप मजा वाटते आणि खूप आनंद होतो. आई आपण आता लवकर जायचं नाही घरी असा म्हणतो. म्हणताना मीना गाय काय म्हणते, सोनू बाळा तुझे बाबा यायच्यात, आपल्याला घरात गेलं पाहिजे, नाहीतर बाबा रागवतील. आणि दुसरं म्हणजे एखादं शॉपत आलं तर आपल्याला खाऊन टाकल. मग सोनू बर म्हणतो, जाऊया आई आपण घरी. म्हणून सोनू आणि मीना आई गुहेकडे निघालेत. अशी जात्यात जात्यात चालत तोवर तो क्रूर दुष्ट सिंह समोर येतो आणि सोनूला आणि मीना गाईला बघून डरकाळी फोडतो. मीना आणि सोनू घाबरत्यात. आता सिंह काय म्हणतो, त्या गाईला, सोनू गाईला म्हणतो, आई काय ग ह्यो कसला प्राणी ग? म्हणताना मीना गाई म्हणते, अरे बाळा तुला सांगत होतो का नाही मी, भयंकर दुष्ट सिंह आहे, तोच आहे तो आता तुला पण खाईल आणि मला पण खाईल. म्हणताना सोनू घाबरतो. सिंह म्हणतो, आता तुम्ही दोघंही घाबरू नका. मीना गाईला सिंह म्हणतो, मी दोघांपैकी एकाला खाणार आहे, एक तुझ्या बाळाला तरी नाहीतर तुला तरी. मग मीना गाय काय म्हणते, सिंह महाराज मला खावा पण माझ्या बाळाला खाऊ नका. आईनं कधी मुलाला त्रास झालेला बघितलाय का तुम्ही? माझ्या देखत तुम्ही माझ्या सोनूला खाऊ नका. म्हणताना सिंह म्हणतो, नाही तुझ्या मुलाला तरी मी खाणार, नाहीतर तुला तरी खाणार. सोनू रडायला लागतो. तो म्हणतो, महाराज, सिंह महाराज माझ्या आईला खाऊ नका, माझ्या आईला खाऊ नका. तेवढ्यात सुगर बैल तिथं येतो आणि सुगर बैल काय म्हणतो, सिंह महाराज ह्या मीना गाईला पण खाऊ नका आणि सोनू बाळाला पण खाऊ नका, मलाच खावा. मीना गाय म्हणती मला खावा. शुगर बैल येतो तो म्हणतो मला खावा. मग सोनू काय करतो, सिंह महाराज माझ्या मीना आईला पण खाऊ नका आणि शुगर बाबासनी पण माझ्या खाऊ नका, तुम्ही मलाच खावा. माझ्या आई बाबांना तुम्ही खाल्लेलं मला चालणार नाही, मला सहन होणार नाही. मग सिंह महाराज शांत होत्या आणि त्यांचं ते तिघांचं, आई वडील मुलगा यांचं प्रेम बघून सिंह महाराजांना एवढं दुष्ट असून घाईवरून येतं. मग ते म्हणतात, बरोबर आहे तुमचं, हे बघा शुगर, मीना गाई, मी तुम्हाला तिघांनाही खाणार नाही, कारण आई वडिलांचं, मुलाचं, तुमचं तिघांचं एकमेकावरचं प्रेम बघून खरंच मला सिंह एवढा मी जंगलचा राजा असून माझ्या डोळ्यात अश्रू आले, मला घाईवरून आले. तुमचा जसा परिवार आहे तसाच माझा आहे. माझ्या बाळांना बायकोला जर काही त्रास झाला तर मला सहन होईल का? त्यामुळं तुमचं हे प्रेम बघून मला खूप 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 वाईट वाटतंय. मी तुम्हालाही खाणार नाही, तुम्ही जाऊ शकता. मग शुगर बैल, मीना गाई आणि सोनू बाळ बछडा आपल्या गुहेत निघून गेले आणि आनंदाने राहू लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.